नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला खूप मोठा वाटतो, पण प्रत्यक्षात तसा नाही. हो. विषय आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI ॲप्लिकेशन्स बनवणे. आपल्या एका श्रोत्याने मायक्रोसॉफ्टचे काही ट्रेनिंग डॉक्युमेंट्स पाठवले आहेत आणि त्यांना हे सोप्या भाषेत समजून घ्यायचे. हो, आणि हे डॉक्युमेंट्स आहेत मायक्रोसॉफ्ट फाउंड्री SDK बद्दल. आता हे नाव ऐकूनच अनेकांना वाटेल की बापरे, हे काहीतरी खूपच टेक्निकल असणार. बरोबर. पण आज आपण याच SDKचा वापर करून AI ॲप बनवण्याचा प्रवास किती सोपा आणि मजेशीर असू शकतो हे पाहणार आहोत. अगदी. कल्पना करा की आपण दोघे मिळून स्क्रीनवर हे मायक्रोसॉफ्ट लर्न मॉड्यूल उघडलं आहे आणि आपण प्रत्येक युनिटमधून एकत्र जात आहोत. हो. आपला उद्देश हा आहे की ही तांत्रिक वाटणारी संकल्पना अगदी सहजपणे कशी समजू शकते हे दाखवणे. चला तर मग या डॉक्युमेंटच्या पहिल्या पानावर जाऊया. याचे नाव आहे इंट्रोडक्शन. तर या प्रस्तावनेत म्हटलंय की मायक्रोसॉफ्ट फाउंड्री SDK हे डेव्हलपर्ससाठी एका जादूच्या पेटीसारखं आहे. ते AI प्रोजेक्टमधील वेगवेगळ्या सेवा आणि सॉफ्टवेअरला एकत्र जोडतं. पण याचा नेमका अर्थ काय? म्हणजे डेव्हलपरला अशी कोणती समस्या येते जी हे SDK सोडवतं? खूप चांगला प्रश्न आहे. समस्येपासूनच सुरुवात करूया. विचार करा, एक AI ॲप बनवणं म्हणजे एक मोठी फिल्म बनवण्यासारखं आहे. ओके. तुम्हाला कॅमेरामन म्हणजे डेटा सोर्स, ॲक्टर म्हणजे AI मॉडेल, एडिटर म्हणजे डेटा प्रोसेसिंग टूल आणि साऊंड डिझायनर अशा अनेक वेगवेगळ्या लोकांना एकत्र आणून काम करून घ्यावं लागतं. बरोबर. म्हणजे कोऑर्डिनेशनमध्येच सगळा वेळ जाईल. अगदी. आणि प्रत्येकाशी वेगळं बोला, प्रत्येकाची भाषा समजावून घ्या, हे खूप किचकट काम आहे. खरंय. इथेच फाउंड्री SDK पिक्चरमध्ये येतं. ते एका एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर सारखं काम करतं. ते या सगळ्या वेगवेगळ्या टीमशी बोलण्यासाठी एक सोपा मार्ग तयार करतं. अच्छा. तुम्हाला फक्त प्रोड्युसरला सांगायचं आणि तो बाकीच्यांशी समन्वय साधतो. यामुळे डेव्हलपरला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीच्या खोलात शिरावं लागत नाही. तो मुख्य कथेवर लक्ष केंद्रित करू शकतो. छान. आणि इथे एक महत्वाची गोष्ट लिहिली आहे की हे SDK सध्या पब्लिक प्रिव्ह्यूमध्ये आहे. याचा अर्थ ही अजून फायनल फिल्म नाही, तर एक रफ कट आहे का? एकदम अचूक उपमा. पब्लिक प्रिव्ह्यू म्हणजे एखाद्या व्हिडिओ गेमचं बीटा व्हर्जन रिलीज करण्यासारखं. हो. कंपनी ते डेव्हलपर्सना वापरायला देते, त्यांचा अभिप्राय घेते आणि त्यात सुधारणा करते. त्यामुळे यात भविष्यात बदल होऊ शकतात. पण चांगली गोष्ट ही आहे की आपल्याला हे नवीन तंत्रज्ञान इतरांपेक्षा लवकर वापरायला मिळतंय. ठीक आहे. म्हणजे आपण एका नवीन आणि विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाबद्दल शिकत आहोत. आता आपण या डॉक्युमेंटच्या पुढच्या भागाकडे जाऊया. व्हॉट इज द मायक्रोसॉफ्ट फाउंड्री SDK? मला वाटतं इथेच खऱ्या तांत्रिक गोष्टींची सुरुवात होते. इथे API आणि SDK असे दोन शब्द आहेत. यातला नेमका फरक काय आहे? हा गोंधळ खूप जणांना होतो. चला, आपण आपल्या आवडत्या हॉटेलच्या उदाहरणाने हे समजून घेऊया. ओके. जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा आपण थेट किचनमध्ये जाऊन शेफला ऑर्डर देत नाही की नाही? नाही, आपण वेटरला बोलवतो. बरोबर. वेटर आपल्याकडून ऑर्डर घेतो आणि किचनच्या भाषेत शेफला समजावून सांगतो. इथे वेटर म्हणजे API, ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. अच्छा. तो तुमच्या ॲप्लिकेशन आणि सर्व्हर म्हणजे किचन यांच्यात संवाद साधणारा मध्यस्थ आहे. मायक्रोसॉफ्ट फाउंड्री एक अशीच रेस्ट API पुरवते. अच्छा, म्हणजे API हा एक मेसेंजर आहे. मग SDK काय आहे? वेटरचा युनिफॉर्म. जवळ. समजा त्या हॉटेलने एक ॲप बनवलं. ते ॲप आहे SDK. ओके. त्या ॲपमध्ये तुम्हाला मेन्यू कार्ड दिसतं, पदार्थांचे फोटो दिसतात. तुम्ही फक्त बटनावर क्लिक करून ऑर्डर देता. तुम्हाला वेटरशी जास्त बोलायची गरजच पडत नाही. SDK म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट. हे असंच एक तयार ॲप किंवा टूल किट आहे. समजलं. ते त्या किचकट API-शी बोलण्याचं काम तुमच्यासाठी सोपं करून देतं. तुम्हाला तयार बटणं, फॉर्म्स आणि फंक्शन्स मिळतात, ज्यामुळे तुमचं काम खूप सोपं आणि जलद होतं. समजलं. म्हणजे API हे नियम आहेत आणि SDK हे त्या नियमांवर आधारित एक वापरण्यास सोपं साधन आहे. आता डॉक्युमेंटमध्ये पुढे लिहिलंय की हे पायथॉन, .NET आणि जावास्क्रिप्टमध्ये उपलब्ध आहे आणि आपण पायथॉन वापरणार आहोत. हो. ते इन्स्टॉल करण्यासाठी पाईप इन्स्टॉल Azure AI प्रोजेक्ट्स अशी कमांड दिली आहे. हो. आणि पायथॉन वापरणाऱ्यांसाठी ही प्रक्रिया खूप ओळखीची आणि सोपी आहे. अर्थात खऱ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये आपण हे काय म्हणतात त्याला व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटमध्ये करतो. हो, जेणेकरून गोंधळ होणार नाही. अगदी. जेणेकरून आपल्या प्रोजेक्टच्या गरजा आणि दुसऱ्या प्रोजेक्टच्या गरजा एकमेकात मिसळणार नाहीत. पण सुरुवातीसाठी हे अगदी एखाद्या ॲपला इन्स्टॉल करणे इतकंच सोपं आहे. ठीक आहे, इन्स्टॉल तर झालं.
पण आता या SDK ला माझ्या Azureमधल्या AI प्रोजेक्टशी कसं जोडायचं? त्याला कसं कळणार की कोणत्या प्रोजेक्टशी बोलायचं आहे? बरोबर. त्यासाठी AI प्रोजेक्ट क्लायंट नावाचा एक ऑब्जेक्ट तयार करायला सांगितला आहे. बरोबर. हा AI प्रोजेक्ट क्लिअर, माफ करा, AI प्रोजेक्ट क्लायंट आपल्या गोष्टीचा खरा हिरो आहे. तो आपल्या प्रोजेक्टचा मॅनेजर किंवा गेटकीपर आहे. त्याला तयार करण्यासाठी आपल्याला प्रोजेक्टच्या एंड पॉइंटची गरज असते. एंड पॉइंट? हो, एंड पॉइंट म्हणजे तुमच्या प्रोजेक्टचा युनिक ऑनलाईन पत्ता. जसा प्रत्येक वेबसाईटचा एक पत्ता असतो. हा पत्ता दिला की आपला क्लायंट तयार होतो. एक मिनिट, पण आपण फक्त पत्ता दिला, त्याला हे कसं कळणार की मी अधिकृत वापर करताय? माझ्या Azure अकाउंटशी हे कसं जोडलं गेलं आहे? महत्वाचा प्रश्न विचारलं जातं. अच्छा. हे आपलं डिजिटल ओळखपत्र आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर Azure CLI किंवा इतर Azure टूल्समध्ये लॉग इन करता, तेव्हा हे ओळखपत्र तयार होतं. AI प्रोजेक्ट क्लायंट तुमच्या सिस्टीममधील ते ओळखपत्र आपोआप उचलतं आणि Azureला खात्री करून देतं की तुम्हीच अधिकृत व्यक्ती आहात. अच्छा, म्हणजे एकदा का मी माझ्या कॉम्प्युटरवर Azureमध्ये लॉग इन केलं की SDK ते ओळखपत्र वापरून गेट उघडतं. अगदी बरोबर. पूर्वी हे सगळं सांभाळणं खूप किचकट होतं. कनेक्शन स्ट्रिंग, सिक्रेट की, हो, त्या सांभाळाव्या लागायच्या. हो, अशा गोष्टी सांभाळाव्या लागायच्या. माझ्या एका जुन्या प्रोजेक्टमध्ये चुकीची की कोडमध्ये गेल्यामुळे आम्हाला कितीतरी तास वाया घालवावे लागले होते. डिफॉल्ट Azure क्रेडेन्शियल ही डोकेदुखी बऱ्याच प्रमाणात कमी करते. छान, म्हणजे आता आपल्याकडे प्रोजेक्टचा पत्ता आहे, ओळखपत्र आहे आणि आपण गेटमधून आत आलो आहोत. आता आत आल्यावर पहिलं काम काय? आजूबाजूला काय आहे ते पाहावं लागेल ना? हो ना. या प्रोजेक्टला कोणकोणत्या गोष्टी जोडलेल्या आहेत? मला वाटतं पुढचं युनिट याचबद्दल आहे. वर्क विथ प्रोजेक्ट कनेक्शन्स. एकदम बरोबर. आत आल्यावर आपल्याला हे पाहायचं आहे की या प्रोजेक्टचे मित्र कोण आहेत. मित्र कोण आहेत? हो, कनेक्शन्स म्हणजे आपल्या प्रोजेक्टने जोडलेली बाह्य संसाधने. आपलं AI ॲप एकटं काम करू शकत नाही. त्याला डेटा साठवण्यासाठी Azure स्टोरेजची गरज भासू शकते किंवा AI मॉडेलसाठी Azure OpenAI सेवेची. हे कनेक्शन्स म्हणजे त्या सेवांशी जोडलेले फोन नंबर्स आहेत. म्हणजे हा जो आपला गेटकीपर किंवा मॅनेजर AI प्रोजेक्ट क्लायंट आहे, त्याच्याच डेस्कवर ही फोन बुक ठेवलेली असते, बरोबर? अगदी. तुम्ही आता पूर्णपणे समजत आहात. त्या मॅनेजरकडेच सगळी माहिती असते आणि त्याच्याकडून माहिती काढणं खूप सोपं आहे. कसं? डॉक्युमेंटमध्ये 2 कमांड्स दिल्या आहेत. पहिली connections.list. ही कमांड दिल्यावर तो आपल्याला प्रोजेक्टमधील सर्व कनेक्शन्सची यादी देतो. अच्छा, जसं आपण मित्राला विचारतो, अरे तुझ्या फोन बुकमध्ये कोण कोण सेव्ह आहे, जरा लिस्ट दाखव. करेक्ट. आणि दुसरी कमांड आहे connections.get कनेक्शन नेम. म्हणजे मला लिस्ट नको, मला फक्त एका विशिष्ट व्यक्तीचा, समजा Azure OpenAIचा नंबर दे. एकदम बरोबर. तुम्ही आता माझ्याऐवजी शिकवू शकता. हसते. कोडमध्ये एक छोटी ओळ दिली आहे. फॉर कनेक्शन्स इन connections.list प्रिंट f connection.name, connection.type. हो, आणि मला वाटतं याचा अर्थ असा आहे की फोन बुकमधील प्रत्येक कॉन्टॅक्टचं नाव आणि तो कोणत्या प्रकारचा कॉन्टॅक्ट आहे हे एका खाली एक प्रिंट करा. हे डेव्हलपरसाठी खूप महत्वाचं असणार, नाही का? का वाटतं तसं? कारण अनेकदा ॲप काम करत नाहीये कारण ते चुकीच्या डेटाबेस किंवा चुकीच्या मॉडेल एंडपॉइंटशी जोडलेलं असतं. ही एक कमांड आपल्याला लगेच सांगेल की नक्की काय जोडलेलं आहे. अगदी बरोबर. तुम्ही फक्त कोड काय करतो हेच नाही, तर तो का महत्वाचा आहे हेही ओळखलं. डिबगिंगसाठी हे एक अत्यंत उपयुक्त साधन आहे. अच्छा, आपल्याला लगेच कळतं की प्रोजेक्टची वायरिंग बरोबर झाली आहे की नाही. ठीक आहे. म्हणजे आता आपण प्रोजेक्टची पाहणी केली, वायरिंग तपासली, आता वेळ आली आहे मुख्य कामाची. मला वाटतं सगळेच याच भागाची वाट पाहत होते. पुढचं युनिट आहे क्रिएट अ चॅट क्लायंट. आता आपण थेट AIशी बोलणार आहोत. हो, आता खरी गंमत सुरू होणार आहे. आतापर्यंत आपण प्रोजेक्टची तयारी केली, पण आता आपण थेट AI मॉडेलशी संवाद साधणार आहोत. आपला जो मॅनेजर आहे AI प्रोजेक्ट क्लायंट, त्याच्याकडे एक खास शक्ती आहे. कोणती? तो आपल्याला थेट OpenAI चॅट क्लायंट मिळवून देऊ शकतो. त्यासाठी गेट OpenAI क्लायंट ही एक खास पद्धत आहे. हे कसं काम करतं? म्हणजे तो स्वतः OpenAIशी बोलतो का? याला असं समजूया की आपल्याला एका मोठ्या शास्त्रज्ञाशी म्हणजे AI मॉडेलशी बोलायचं आहे. आपण थेट त्यांच्या केबिनमध्ये जाऊ शकत नाही. तर आपला AI प्रोजेक्ट क्लायंट म्हणजे मॅनेजर त्या शास्त्रज्ञाच्या सेक्रेटरीचं काम करतो. अच्छा, तो आपल्यासाठी अपॉइंटमेंट घेतो, योग्य कनेक्शन वापरतो आणि आपल्याला थेट त्या शास्त्रज्ञाशी बोलायला लावतो.
आपल्याला फक्त सेक्रेटरीला सांगायचंय, बाकीचं सगळं तो बघून घेतो. वा. आणि गंमत म्हणजे हा सेक्रेटरी इतका हुशार आहे की तो फक्त ओपन एआय शास्त्रज्ञाशीच नाही, तर मायक्रोसॉफ्ट फाय सारख्या इतर शास्त्रज्ञांशी म्हणजे मॉडेलशी सुद्धा आपली अपॉइंटमेंट लावू शकतो. वा. म्हणजे हा एक अष्टपैलू सेक्रेटरी आहे. आपल्याला प्रत्येक मॉडेलसाठी वेगळा सेक्रेटरी शोधायची गरज नाही. आता कोडमध्ये मेसेजेस नावाचा एक भाग आहे. त्यात रोल सिस्टम आणि रोल युजर असं काहीतरी लिहिलं आहे. हे जरा वेगळं वाटतंय. हे म्हणजे आपण एआयला एक स्क्रिप्ट देत आहोत का? तुम्ही वापरलेला स्क्रिप्ट हा शब्द अगदी योग्य आहे. हे अजिबात क्लिष्ट नाही. उलट हेच तर एआयशी बोलण्याचं सगळ्यात मजेशीर तंत्र आहे. कसं? रोल सिस्टम इथे आपण एआय मॉडेलला त्याची भूमिका समजावून सांगतो. जसं डॉक्युमेंटमध्ये लिहिलं आहे, यू आर अ हेल्पफुल एआय असिस्टंट. म्हणजे तू एक मदत करणारा सहाय्यक आहेस. बरोबर. हे म्हणजे एखाद्या नाटकातील अभिनेत्याला दिग्दर्शक जशी त्याची भूमिका समजावून सांगतो तसंच आहे. आपण त्याला सांगू शकतो की तू एक विनोदी कवी आहेस किंवा तू शेक्सपियरच्या भाषेत बोलणारा शास्त्रज्ञ आहेस. अरे वा. म्हणजे आपण एआयला एक व्यक्तिमत्व देत आहोत. हे तर खूपच भारी आहे. आणि रोल युजर म्हणजे वापरकर्त्याची भूमिका. एक्झॅक्टली. रोल युजरमध्ये आपण आपला प्रश्न किंवा प्रॉम्प्ट टाकतो. जसं की मला क्वांटम फिजिक्सबद्दल एक सोपी कविता करून दे. ओके. मग या दोन्ही सूचना, सिस्टमची भूमिका आणि आपला प्रश्न एकत्र करून chat_chat.completions.create ही कमांड मॉडेलकडे पाठवली जाते. मॉडेल त्या भूमिकेत शिरून उत्तर तयार करतं आणि ते आपल्याला परत मिळतं. कमाल आहे. म्हणजे झालं आपलं बेसिक चॅट ॲप तयार. हो. अब तक काही ओळींच्या कोडमध्ये आपण एक पूर्ण चॅटबॉट तयार करू शकतो, जो आपल्या सूचनांनुसार वागेल आणि आपल्याशी बोलेल. हे खरोखरच मायक्रोसॉफ्ट फाउंड्री SDK मुळे खूप सोपं झालं आहे. हो, आणि हेच या SDKचं सौंदर्य आहे. ते तुमच्या आणि एआयच्या मधली सगळी तांत्रिक गुंतागुंत स्वतः सांभाळतं, जेणेकरून तुम्ही फक्त सर्जनशील भागावर लक्ष केंद्रित करू शकाल. तर आज आपण या डॉक्युमेंट्सच्या आधारे पाहिलं की मायक्रोसॉफ्ट फाउंड्री SDK वापरून एआय ॲप बनवण्याच्या प्रवासाची पहिली काही पावलं उचलणं किती सोपं आहे. आपण प्रस्तावनेपासून सुरुवात केली, जिथे आपण SDKला एका एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरची उपमा दिली. त्यानंतर आपण API आणि SDK मधला फरक एका हॉटेलच्या वेटर आणि हॉटेलच्या ॲपच्या उदाहरणाने पाहिला. मग आपण प्रोजेक्टच्या मॅनेजरला म्हणजेच एआय प्रोजेक्ट क्लायंटला भेटलो. हो, त्याचा पत्ता म्हणजे एंड पॉइंट आणि त्याचं ओळखपत्र, डिफॉल्ट अझ्युर क्रेडेन्शियल कसं काम करते हे समजून घेतलं. बरोबर. हो. आणि मग आपण त्या मॅनेजरच्या फोनबुकमध्ये म्हणजेच कनेक्शन्समध्ये डोकावून पाहिलं. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एआय मॉडेलशी बोलण्यासाठी त्याला एक भूमिका देऊन एक चॅट क्लायंट तयार केला. आणि या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की एआय प्रोजेक्ट क्लायंट हा फक्त एक मॅनेजर नाहीये, तर तो एक ॲब्स्ट्रॅक्शन लेयर आहे. ॲब्स्ट्रॅक्शन लेयर. हो, हा एक महत्त्वाचा शब्द आहे. याचा अर्थ तो आपल्या कोड आणि Azureमधील प्रत्यक्ष संसाधनांमध्ये एक भिंत तयार करतो. उद्या जर आपण बॅकएंडमध्ये Azure OpenAI वरून एखादं दुसरं मॉडेल वापरायचं ठरवलं, तर आपल्याला ॲप्लिकेशनचा मूळ कोड बदलण्याची गरज कमी पडते. अच्छा. फक्त कनेक्शन बदलावे लागते. यामुळे आपले ॲप्स जास्त लवचिक आणि भविष्यासाठी तयार होतात. हां, खरंच एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सोपेपणासोबतच ते भविष्यातील बदलांसाठी आपल्याला तयार करतं. अगदी. मायक्रोसॉफ्टने अधिक माहितीसाठी काही लिंक्स दिल्या आहेत, जसं की SDK डॉक्युमेंटेशन, त्यांचा डिस्कॉर्ड चॅनल आणि डेव्हलपर फोरम. त्यामुळे जर कोणाला यात आणखी खोलवर शिरायचं असेल तर ही संसाधने खूप उपयुक्त ठरतील. नक्कीच. शिकण्याची प्रक्रिया कधीच थांबत नाही आणि समुदाय म्हणजे कम्युनिटी हा त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. तिथे प्रश्न विचारल्यास अनेक अनुभवी डेव्हलपर्स मदत करतात. आजच्या या चर्चेचा शेवट एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने करूया. आज आपण एआयला प्रश्न विचारायला आणि त्याला भूमिका द्यायला शिकलो. पण विचार करा, जर एआयने आपल्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली तर आपलं पहिलं उत्तर काय असेल यावर नक्की विचार करा. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषय घेऊन. धन्यवाद.